आज बनवीत आहे पावभाजी. त्यासाठी कुकरमध्ये बटाटे पाऊण किलो, 1 ते 1.5 किलो मटार दाणे आणि सिमला मिरची, फ्लॉवर, फरसबी असं सर्व आपण कुकरलाच 2 शिट्या घालून काढून घेणार आहोत, शिजवून घेणार आहोत ह्या सर्व भाज्या. आणि यामध्येच मी आता मीठ घालून घेते आहे 2 चमचे आणि हळद 1 चमचा असं सर्व आणि पाणी घालून आपण कुकरला 2 शिट्या काढून घेणार आहोत. आणि पावभाजीची भाजी एकदम झटपट या प्रकारे पटकन तयार होते आणि छान टेस्टी भाजी होते. बटर घालून घेतले 2 ते 3 चमचे कढईमध्ये आणि त्यामध्येच तेल बटर झालंय की मग यामध्ये कांदा घालून घेतलाय. 3 चमचे कांदा लालसर झाला, मग 3 चमचे अद्रक, लसूण, कोथिंबीर याची पेस्ट घालून आणि 1 सिमला मिरची घालून छान भाजी होऊ दिली. यामध्येच टोमॅटोची प्युरी घालून घेतली आणि हा छान मसाला असा मस्त खमंग वास आलाय बघा शिजून घेतला. शिजल्यानंतर यामध्ये मिरची पावडर, हळद, पावभाजी मसाला असं सर्व घालून ही ग्रेव्ही छान होऊ दिली. हळद आणि आता ही ग्रेव्ही छान परतून छान या ग्रेव्हीचा कच्चेपणा जाऊ द्यायचा मस्त टोमॅटोच्या प्युरीचा. आणि यामध्ये आता कुकरला आपल्या भाज्या शिजलेल्या आहेत छान मस्त सुगंध खूप छान येत दरवळतोय. आणि आता ही भाजी स्मॅशरनी स्मॅश करून घ्यायची, एकदम छान एक मस्त एकजीव करून घ्यायची आणि टोमॅटोची प्युरी जी आपली छान शिजली आहे त्यामध्ये घालून घ्यायची आणि ही भाजी छान ढवळून मिक्स करून घ्यायची. मस्त आपल्या चवीनुसार मीठ वगैरे काय कमी जास्त आहे का बघायचं आणि छान आपली झटपट 30 ते 35 माणसासाठी पावभाजी एकदम तयार झाली. वरून कोथिंबीर घातली आहे आणि तुम्ही घरगुती स्पेशल चॅनेलला नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद. आपली पावभाजी